काय सीन आहे ना, एक नंबर आहे ना. काय साईज असेल या नराची? नराची साईज आहे सर 28-29. 2900 प्लस येईल आहे ना. उन्हाळा येत आहे पुढे, आता उन्हाळा स्टार्ट झाला आहे, तुम्ही फॅन वगैरे अरेंजमेंट वगैरे केली, तर इथून पुढे काय पुढच्या बॅचला काय मॅनेजमेंट राहील तुमचं याच्यावर? बॅचला सर आता उन्हाळ्यात टेम्परेचर राहतं. बरं. हाय असले मी काय करतो, मागच्या उन्हाळ्यात पण मी काय केलं होतं, साईडनं आपले जे पोताडे असते हां ते पोताडे फाडतो, त्या सिंगल पडदा तयार करतो. हां. सिंगल पडदा त्याला ते आपली ठिबकची इनलाईनची नळी असते, इनलाईनची नळी टाकली त्यात टाकून देतो आणि मोटर चालू करून ते पोते आपोआप भिजत राहते. समजा दिवसभर त्यातून थंडी हवा आहे, ती टेम्परेचर असे गरम हवा येत नाही. फक्त कॉम्प्रोमाइज करायला चालत नाही आपले पोल्ट्री क्षेत्रात. कॉम्प्रोमाइज करणं म्हणजे आपलं नुकसान करून घेणे. बरोबर. स्वतः व्यवसायामध्ये तुम्हाला अजून कोणाची मदत मिळते? भावाची मदत मिळते सर. अच्छा, दोघे भाऊ मिळून तुम्ही भाऊ मिळून करतो. करतात व्यवसाय है ना. मी बघितलंय की बैलगाडीवर तुम्ही तिकडनं खाद्य आणतात, हो. इथे पक्ष्यांना देतात. तर आपण 7व्या दिवशी तुमच्या फार्मला व्हिजिट केली होती. 7व्या दिवसाचा ब्रूडिंगचा व्हिडिओ पण आपण आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे. हो. आपले प्रेक्षक मित्र आहेत, त्यांनी व्हिडिओ पण बघितला आहे, बऱ्याच जणांना आवडला आहे आणि तुमचं ब्रूडिंग मॅनेजमेंट अतिशय सुंदर होतं, छान होतं. त्यातीलच आपण ही जी काही गव्हाण बघतोय, ही गव्हाण पण ब्रूडिंगमध्ये तुम्ही बघितली असेल मित्रांनो. आज परिस्थिती बघितली फार्ममध्ये तर अतिशय छान पद्धतीने पक्ष्यांचं बॉडी वेट वगैरे आलेलं आहे आणि त्या संदर्भातच परत एकदा व्हिजिट झाली. त्यांच्याकडूनच ऐकून घेऊ की आज किती दिवसाचा पक्षी आणि साईज वगैरे काय आहे. नमस्कार मित्रांनो, आज पक्ष्यांचा दिवस 38वा दिवस चालू आहे. साईज आहे आपल्या पक्षाची 25 प्लस. 2500 प्लस आली. आणि वजन करताना कसे पक्षी धरले तुम्ही? नर आणि मादींचं प्रमाण कसं धरतात? 3 मादी आणि 2 नर अशी साईज केलेली. 3 आणि 2 3. असं ॲव्हरेज काढलं तुम्ही 2500 का? 25. म्हणजे साधारण एका पक्षाने 38 दिवसामध्ये किती फीड खाल्लं किलोमध्ये? 4 किलो फीड खाल्लेले आहे. म्हणजे 4 किलो आणि 2500 ग्रॅम जर ॲव्हरेज पकडलं तर म्हणजे 1.6चा FCR आहे तुमचा. म्हणजे 38 दिवसामध्ये खूप चांगली साईज मिळाली आहे. हे कशामुळे शक्य झालं? तुमच्या कामामुळे. अजून काय याच्यामध्ये वेगळं केलं तुम्ही? याच्यात वेगळं काय, फक्त ब्रूडिंगचं मॅनेजमेंट व्यवस्थित केलं थोडंफार आणि हे अनाबोलिटी ते असे काही बिल्डर ते प्रोडक्ट वापरले. बरं. याच्यामध्ये कोणाचं मार्गदर्शन मिळालं तुम्हाला? आपलं तुमचंच नाही सर, माझंच मिळालं. बरं बरं. तर आता प्रेक्षकांना दाखवायचं आपल्याला हेच आहे की मार्गदर्शन प्रत्येकाला कुणाचं लाभत असतं, हरकत नाही आहे. पण तुमची एक श्रद्धा आहे, तुमचा नेहमी कॉल असतो, माझाही तुमच्या फार्मला व्हिजिट असते. ब्रूडिंगमध्ये आपण बघितलं की 7व्या दिवशी आपल्याला 200 ग्रॅम प्लस वजन मिळाले होते. त्या संदर्भातला व्हिडिओ पण आपण अपलोड केलेला आहे. आणि आवर्जून पुन्हा एकदा ह्या फार्मला येऊन व्हिडिओ काढण्याचं कारण हे आहे की आपले जे काही प्रेक्षक मित्र होते त्यापैकी बऱ्याच जणांनी विचारलं की एवढ्या कमी दिवसात, म्हणजे 7व्या दिवशी, यापूर्वी पण आपण व्हिडिओ टाकलेले, 38व्या दिवशी 2700 ग्रॅम, 2650 ग्रॅम, आपल्याकडे आली आहे 2500 प्लस. म्हणजे आज कालचं वजन घेतलं आहे तुम्ही, आज वजन घेतलं तर आज 2600 ग्रॅम वजन येणारच आहे. तरी पण आपण प्लस मायनस 100 ग्रॅम सोडून द्यायचं, तरी 1.6चा FCR आपल्याला मिळालेला आहे. आणि आज जर तारीख बघितली, आजची तारीख काय? आजची 20 जानेवारी. 20 जानेवारी 2026. तुम्ही बघताय टेम्परेचर वाढायला लागलं, म्हणजे ऊन पडायला लागलं. आता उन्हाळा चालू झाला आहे, रात्रीला थंडी वाजते आणि दिवसा गरमी आहे. तर त्यामुळेच तुम्ही हे फॅन वगैरे अरेंजमेंट आता केलेलं आहे. कधीपासून फॅन स्टार्ट केले? हे 2 ते 3 दिवस झाले सर, टेम्परेचर वाढायला लागलं त्या दिवसापासून चालू केलं. अगदी बरोबर. तर ह्या ज्या पद्धतीचं जे काही मॅनेजमेंट आहे प्रत्येक फार्मर मित्रांनी करावं, हाच या व्हिडिओ मागचा उद्देश आहे. तुम्ही जे करतायत ते खूप चांगलं करतायत. आणि आपण काय करतो की एखादी गोष्ट करायची म्हटल्यानंतर त्याच्या मागचं कष्ट, वेळ, खर्च, पण एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करून आपण फार्मिंग करतो आहे, हा लाईव्ह स्टॉक आहे. तर 1%, 2% जरी मॉर्टॅलिटी तुमची वाचली, 100 ग्रॅम 150 ग्रॅम बॉडी वेट प्रतिपक्षामागे जास्त मिळालं, तर तुम्ही इन्व्हेस्ट केलेला वेळ आणि पैसा पण रिटर्न मिळतो. आणि आज जर बघितलं तर मार्केट पण चांगलं आहे. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सगळ्यात जास्त बघा आता चॅलेंजेस आपल्याला काय आहे, व्हायरल इन्फेक्शनचे आउटब्रेक असतात, खूप मोठ्या प्रमाणात मरतूक वगैरे होती. त्या अनुषंगाने प्रत्येक फार्मरांना व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगेल की राजू भाऊंचं बघितलं तर प्रत्येक आठवड्यामध्ये 2 वेळेला फवारणी करतात. प्रत्येक 4थ्या दिवशी तुमची फवारणी असते, पाठीवर पंपच असतो. मी बऱ्याचदा बघितलं पण आहे. लसीकरण कसं करतात आणि कोणत्या करतात? लसीकरण सर बॅगचे मी लासोटा वापरतो. बरं. पहिले 6व्या दिवशी करतो. हां, कसं करतात ते? आपलं ड्रॉप असते सर, आय ड्रॉप डोळ्यातूनच देतो सर. बरोबर. पाण्यातून वॅक्सिन करीतच नाही सर. एकदम बरोबर. तर बरेच लोक आहे, बरेच फार्मर मित्र आहे, वेळेअभावी मनुष्यबळ नाही आहे त्यांच्याकडे आणि ते म्हणतात की पाण्यातून केलं तरी चालतं. नाही सर, पाण्याचा प्रॉब्लेम काय, टेम्परेचर असतं बरं का सर. बरोबर. आणि त्यापेक्षा ड्रॉप केलं ना
तर एकदम भारी असतं. आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअल पक्षाला हा. ड्रॉप आपण आय ड्रॉप प्रत्येक टाकू पक्षाला शकतो आणि जातं 100% शुअर होतं ते वॅक्सिनेशन. पाण्यातून केलं तर काय होतं की प्रत्येक पक्षी पाण्याकडे येईलच, हा, त्या नाही. प्रमाणामध्ये पाणी पिईलच आणि पिईलच त्या आपण. प्रमाणामध्ये वॅक्सिनेशन त्याचं होईलच ही गॅरंटी नसते. म्हणून अगदी बरोबर आहे मित्रांनो, राजूभाऊंचं जे म्हणणं आहे ते अगदी रास्त आहे. आपल्यापैकी बरेच जण पाण्यातून वॅक्सिन करत असाल, पण आता येणारा काळ हा उन्हाळ्याचा आहे. उन्हाळ्यामध्ये भीतीचं वातावरण हेच आहे की मानमोडीसारखे आजार, आपण ज्याला RD किंवा VVND सारखे आजार, याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात मृत्यू होते. त्यासाठी लासोटा वॅक्सिन हे आपण करत असतो सुरुवातीला 6व्या दिवशी, आणि बूस्टर डोस पुन्हा 18 ते 21 दिवसादरम्यान. बूस्टर डोस कसा करतात मग तुम्ही? पाण्यातून करतो, 1.5 पटीनं करतो. 1.5 पट पाण्यातून करतात है ना. तर अशाच पद्धतीने, आणि फवारणी तुम्ही आठवड्यातून 2 वेळेला करता. म्हणजे जसं टाकीमध्ये पाणी आपण शुद्धीकरण वगैरे देतो व्यवस्थित पाणी, तसं भांड्यामध्ये पण त्या क्वालिटीचं पाणी यायला पाहिजे. आणि ते नक्कीच मग सर्दीसारखी इकोलासारखी प्रॉब्लेम आपल्या फार्मला येत. या बॅचला काही प्रॉब्लेम वगैरे आला का मग आपल्याला? नाही, थोडंसं चिकचिक वाटली होती, बरं. मग पण कोर्सोलंटियाची फवारणी घेतली आणि त्यानंतर लगेच ट्रॉप चालू केलं होतं. बरं. एकच दिवस ट्रॉप केलं, खूप छान रिझल्ट आला ट्रॉपचा. ट्रॉप सर्दीसाठी वापरलं होतं. थोडीशी चिकचिक वाटली. नेहमी वापरतात तुम्ही? नेहमी कंपल्सरी वापरतो मी drop. आणि प्रतिपक्षामागे साधारणतः औषधांचा खर्च किती होतो आपला? औषधाचा खर्च 4 रुपये 4.5 रुपये असा खर्च होतो. एका पक्षाला 4-4.5 रुपये पक्षांना खर्च. म्हणजे मेडिसिनचा खर्च जातो तुमचा. हो. म्हणजे आज जर ॲव्हरेज बघितलं तर 25 साईज ॲव्हरेज आपल्याकडे. हो. अजून 2-3 दिवस तुम्ही माल ठेवणार आहे, हो. म्हणजे 2700-2800 ग्रॅमचा माल हो. जाईल. तर बाकी फार्मर मित्र पण विचार करत असतील की एका पक्षामागे एवढा खर्च का करावा. हा. यापूर्वी तुम्ही अनुभवलं आहे की खर्च जर केला नाही तर काय होतं? नाही सर, खर्च नाही केला असं नाही सर, याच्यात कॉम्प्रोमाइज करायला चालत नाही. आपले पोल्ट्री क्षेत्रात कॉम्प्रोमाइज करणं म्हणजे आपलं नुकसान करून घेणे बरोबर. स्वतःच. त्यामुळं थोडंफार खर्चाला काही कोणता फायदा नाही. नक्कीच. जसं की सुरुवातीला सांगितलं, 2 पैसे इन्व्हेस्ट केले तर 2 पैसे आपल्याला त्यातून रिटर्न मिळतात. 2चे 4 पण होतात. हा. मरतूक होत नाही, डोक्याला हेडॅक होत नाही है ना. कारण आपल्याकडे शेजारीच आपलं गाव पण आहे ना. हो. तर गाव असल्यामुळे तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागते. हो. आणि तुमची लिटर कंडिशन बघतोय शेडमध्ये, तर लिटर कंडिशन पण खूप छान आहे. तुम्ही रॅकिंग किती दिवसापर्यंत करतात? रॅकिंग सर 35-36 दिवसापर्यंत करतो. 2 ते 3 दिवस झाले, त्या दिवसापासूनच रॅकिंग बंद केलेली. अच्छा, बघा. तर ही एक कौतुकास्पद गोष्ट आहे की रॅकिंगसुद्धा बऱ्याच ठिकाणी, हा व्हिडिओच्या माध्यमातून मी का म्हणतोय बऱ्याच ठिकाणी, कारण मी अनुभवलं आहे की रॅकिंग करण्यासाठी कंटाळा करणं, रॅकिंग जर नाही केली तर शेडमध्ये उग्र वास येणं, अमोनिया डेव्हलप होणं, माशांचं प्रमाण वाढणं, पक्ष्यांमध्ये चिकचिक, सर्दी है ना, बऱ्याच गोष्टी होतात. प्रॉब्लेम तयार होतो. अनेक प्रॉब्लेम येतात. मग पक्ष्यांची जी काही गादी आहे, जो बेड आहे, ते तूस आपण टाकतो, त्या तुसाला हलवलं गेलं पाहिजे, म्हणजे त्याला आपण रॅकिंग म्हणतो. रॅकिंग केली तर काय होतं, जी पक्ष्यांची विष्ठा आहे त्याच्यामध्ये मिक्स होत राहते, एक लेयर तयार होत नाही, स्मेल कमी राहतो आणि ती गादी पण चांगली राहते है ना. तूच जेवढं चांगलं तेवढा पक्षी परफॉर्मन्सवरती देईल. म्हणजे फक्त तुमचं काम चांगलं असून चालणार नाही, तुमचं पाणी चांगलं असून चालणार नाही. सगळ्या गोष्टी 360 अँगलने आपण जर विचार केला तर पोल्ट्रीमध्ये तुमचं वॅक्सिनेशन शेड्यूल चांगलं असावं, तुम्ही जे पाणी पक्ष्यांना देत आहे त्यात पाणी शुद्धीकरण चांगलं असावं, खाद्य बनवताय खाद्यही चांगलं असावं. असं नाही की कुठली गोष्ट एक पक्षी चांगला आला आहे मग बाकी काही द्यायची गरज नाही. पण तुम्ही जे अनुभवलं आहे, तुमच्याच अनुभवातून मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मित्रांनो, कुक्कुटपालन करतायत तर सगळ्या गोष्टींचा विचार करा. नक्कीच कोंबडी ही सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे. ही सुरुवातीला लहानपणी आपण गोष्ट ऐकली आहे. सोन्याचं अंडं म्हणजे काय? पैसे देते ना ते रिटर्न्स, त्या पैशातून सोन्याचं अंडं घेऊ शकतो आपण, आहे का नाही. जसं आपण म्हणतो की मातीचे कण रगडिता तेलही गळे. तेल गळतं का मातीतून? नाही, पण मन आहे ना, म्हणजे कष्ट केले तर कष्ट वाया जात नाही, फळ मिळतं. तसंच आहे, ही गोष्ट आहे, सोन्याचं अंडं देते कोंबडी. म्हणजे कसं की आपण जर तिची काळजी घेतली, लक्ष दिलं तर रिझल्ट चांगले येतात, मरतूक त्याच्यामध्ये होत नाही. वजन चांगले आले म्हणजे आपली प्रोडक्शन कॉस्ट, उत्पादन कॉस्ट कमी येते आणि मार्केट पण आपल्याला, मार्केटमध्ये जरी चढ उतार असेल पण मुळातच आपल्या फार्ममधली मरतूक प्रमाण कमी असेल, जिवंत पक्षाचं प्रमाण जास्त असेल तर आपल्याला कधी कधी होणारा लॉस पण कमी करता येतो, हे की नाही. तर त्या दृष्टिकोनातून खूप छान पद्धती. आता उन्हाळा येत आहे पुढे, आता उन्हाळा स्टार्ट झाला आहे, तुम्ही फॅन वगैरे अरेंजमेंट वगैरे केली, तर इथून पुढे काय, पुढच्या बॅचला काय मॅनेजमेंट राहील तुमचा याच्यावर? बॅचला सर आता उन्हाळ्यात टेम्परेचर राहतं. बरं. हाय असले मी काय करतो, मागच्या उन्हाळ्यात पण मी काय केलं होतं, साईडनं आपले जे पोताडे असतील हां ते पोताडे फाडतो, ते सिंगल पडदा तयार करतो. हां सिंगल पडदा त्याला ते आपली ठिबकची इनलाईनची नळी असते, इनलाईनची नळी टाकली, त्यात टाकून देतो आणि मोटर चालू करून ते पोते आपोआप भिजत राहते. समजा दिवसभर त्यातून थंडी हवा आहे, ती टेम्परेचर असे गरम हवा येत नाही. अच्छा, बरोबर. आता साईडला पाय तुतीची झाडं वगैरे तुम्ही लागवड केलेली आहे, इकडे दिसते. आता थोडा उशीर होईल पण हरकत नाही आहे.
तुम्ही आतमध्ये फॉगर्स लावणार आहे. फॉगर्स आहे ना वरती. हां, वरती फॉगर्स पण आहे. याची थोडी सर्व्हिसिंग वगैरे आत्ताच करून घ्या, म्हणजे पुढच्या बॅचला आपल्याला याची गरज पडणारच आहे. कारण आता प्रत्येक पॉईंट टू पॉईंट खोलून घ्यायचा, त्याला प्रेशरनी पाईपलाईन जी आहे ती स्वच्छ धुवून घ्या, प्रत्येक पॉईंट खाली काढून घ्या, क्लीन करून घ्या, म्हणजे अडचण येणार नाही है ना. आणि आजूबाजूला तुमचं चांगलं बागायती क्षेत्र आहे. बऱ्या काही प्रमाणामध्ये इथलं टेम्परेचर कमी राहत असेल, पाण्याचा भाग आहे. मोसंबीची बाग कोणाची पाठीमागे? आपलीच आहे. मोसंबीचा बाग पण आहे, शेती करता तुम्ही. बाकी इकडे बाजूला गहू पण आहे, मोसंबी आहे. पोल्ट्री क्षेत्रामध्ये तुम्ही गेल्या 3-4 वर्षापासून पोल्ट्री करतायत. तर तुमचं म्हणणं आहे की शेतीपेक्षा पोल्ट्री व्यवसाय चांगला आहे. प्लस मायनस चालूच असतं, पण कन्सिस्टन्सी रेग्युलर आपल्या बॅचेस जर असेल तर वर्षभरामध्ये आपल्याला ॲव्हरेज मार्केट पण चांगलं मिळतं है ना. फीड मिल कुठे आहे आपली? फीड मिल तिथेच आहे, घराजवळच आहे. बघितलं मी, अंतर भरपूर अंतर आहे घर आणि पोल्ट्रीचं. तर तुम्ही जे फीड बनवता ते इथपर्यंत कसं आणतात? बैलगाडीने आणतो सर. बैलगाडीने आणतात. व्यवसायामध्ये तुम्हाला अजून कोणाची मदत मिळते? भावाची मदत मिळते सर. अच्छा, दोघे भाऊ मिळून तुम्ही भाऊ मिळून करतात व्यवसाय है ना. मी बघितलं आहे की बैलगाडीवर तुम्ही तिकडनं खाद्य आणतात, इथे पक्ष्यांना देतात, फीड तिकडे बनवायचं आणि इथे फीड मिलचाही एक व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवून देऊ की फीड बनवताना तुम्ही काळजी घेतात व्यवस्थित. प्रत्येक गोष्ट टॉक्झिन मेंटर असेल, प्रोबायोटिक असेल, सोया असेल, मका असेल, प्रॉपर वजन वगैरे करूनच तुम्ही मग त्याच्यामध्ये मिक्स करतात. आणि कुठल्याही प्रकारचं मिक्सर वगैरे नसताना तुम्ही प्रॉपर हाताने पावड्याने फीड मिक्स करतात आणि इथपर्यंत आणून करतात. तर कमाल आहे. तर भविष्यासाठी तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. अजून तुमची मोठी कॅपॅसिटी व्हावी हीच इच्छा. आणि आमच्याकडून काही सल्ला मसलत हवा असेल तर कधी फोन करा. निम्म्या रात्री भाऊ तुमच्यासाठी जागा आहे. नाही सर, तुमचं लक्षात नसेल, निम्म्या रात्री झालं. मी तुम्हाला 11-11:30 वाजता फोन केला होता. एक दिवस रात्री प्रॉब्लेम आला होता थोडा. बरं. तर त्यावेळेस तुम्ही कॉल उचलला होता आणि थोडं सजेशन केलं होतं मला. तर तेव्हापासून मी समजा असं समजलं माझ्या मनात की सरांना केव्हाही कॉल करा तुम्ही, सर काही दिवस असं आपला फोन हे घेणार नाही, काही नाही, असा विचार येतच नाही सर मला. नाही, ते कामच आहे. जेवढं नॉलेज, जेवढी माहिती आपल्याला देता येईल तेवढं वाटत राहायचं. जे काही नॉलेज आहे आपल्याकडे ते जर वाटल्याने वाढतं आणि ठेवून काय होणार आहे, ते काही फायदा नाही. पण त्या ज्ञानाचा, त्या माहितीचा जर तुमच्यासारख्या अजून फार्मरांना जर फायदा होत असेल तर नक्कीच. तर राजू भाऊ, तुम्हाला काही अजून सांगायचं का व्हिडिओच्या माध्यमातून? सर, मला एकच सांगणे, जे कोणी समजा आपलं सरांचं चॅनल समजा वगैरे व्हिडिओ कोणी बघत असेल तर त्यांनी ते चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माहिती नसली तर सरांना आवश्यक कॉल करून कमेंट करा किंवा कॉल करा. कोणत्याही पद्धतीनं सरांना विचारा. काही अडचण असली तर सर तुम्हाला 100% सांगतील, ही माझी गॅरंटी. ते चला, मी तुमच्याबद्दल सांगायला लावलं होतं, तुम्ही माझ्याबद्दल सांगितलं आहे. हे तुमचं माझ्याविषयीचं प्रेम आहे, हरकत नाही आहे. बरेच फार्मर मित्र, सबस्क्रायबर मित्र, इंस्टाग्रामला पण माझं अकाउंट आहे पोल्ट्री लवर भाऊसाहेब. तिथेही बरेच जण मला DM करत असतात. जेवढं होईल शक्य तेवढं मी मेसेज करतो. बरेच लोक कॉल करतात, कॉलच्या माध्यमातूनही आपण सजेशन देत असतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल नक्कीच अशाच पद्धतीने कुक्कुटपालन काळजीपूर्वक करा. प्रत्येक काम वेळेत करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि येणारा काळ उन्हाळ्याचा आहे, उन्हाळ्याची तयारी आत्तापासूनच चालू करा. जसं की फॉगर्स असेल, पत्र्यावरती चारा टाकणं असेल, साईड मंडप असेल है ना, फॅनची व्यवस्था करा, सिलिंग फॅन असेल किंवा अशा पद्धतीचा जुगाड करून तुम्ही जे काय फॅन अरेंज केले या फार्ममध्ये, तर अशा पद्धतीसुद्धा अरेंजमेंट करून आपल्या फार्मचं टेम्परेचर कमी करून पक्ष्यांना एक गारवा तयार करून देऊ शकता. तर चला, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.